नमस्कार. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची बाब. मराठा आरक्षणाच्या बाबतीत अध्यादेशाचा मसुदा 26 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन राजपत्र निर्गमित करण्यात आले आहे. या अध्यादेशाच्या माध्यमातून नेमकं मराठा आरक्षणामध्ये काय तरतुदी करण्यात आल्या आहेत ते समजून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चला तर मग सुरू करूया. मराठा आरक्षणासंदर्भातील काय नियम बनवण्यात आले आहेत ते या राजपत्रातून समजून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या धनादेशाचा मसुदा निर्गमित करून या संदर्भात नागरिकांना काही हरकती किंवा सूचना असतील तर त्या सूचना देण्यासाठी किंवा सादर करण्यासाठी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आणि यासाठी कोणाला हरकती किंवा सूचना सादर करायच्या असतील तर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दालन क्रमांक 136-37, पहिला मजला, विस्तार इमारत, मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई 400032 या पत्त्यावरती करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले आहेत. आणि या कालावधीमध्ये आलेल्या म्हणजे 16 फेब्रुवारी 2024 पूर्वी आलेल्या सूचना हरकती विचारात घेऊन हा मसुदा 16 फेब्रुवारी 2024 नंतर राजपत्र म्हणून विचारात घेतला जाणार आहे. हा मसुदा नेमका काय आहे ते आपण पाहूया. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम सुधारणा नियम 2024 अशा नावाने निर्गमित करण्यात आलेले आहे. यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. यामधील पहिला बदल आहे की जे सगळे सोयरे यांची व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये बदल केला आहे. यामध्ये उपनियम क्रमांक 1 मधील खंड ज नंतर ज1 असे समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये सगळे सोयरेची व्याख्या देण्यात आलेली आहे. सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा वा त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जो नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. म्हणजेच जे नातेवाईक सगळे सोयरे जे असतील त्यामध्ये अर्जदाराचे वडिलांच्या बाजूने झालेले म्हणजेच आत्या किंवा आजोबाचे पणजोबाचे असतील, चुलत भाऊ बहीण असतील किंवा त्यापूर्वीच्या पिढीतील लग्न संबंधातून निर्माण झालेले जे नातेवाईक असतील अशा सर्व नातेवाईकांना सगळे सोयरे असे संबोधले जाणार आहे. यामध्ये नियम क्रमांक 5 मधील उपनियम 6 मध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाऊ, भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदारांनी असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या नागरिकाचा काका, पुतण्या, भाऊ, भावकी, आत्या अशा रक्तसंबंधातील नातेवाईकांना देखील किंवा सगळे सोयऱ्यांची जी व्याख्या केली आहे ते नातेवाईक असतील आणि असे नातेवाईक जर कुणबी नोंद सापडलेले असतील आणि अर्जदाराने जर हे माझे सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिले तर त्यांना देखील हे जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात येणार आहे. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्तनात्याचे संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम नियम 2012 नुसार
घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणागोतातील सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजेच मराठा समाजात परंपरेनुसार गणागोतांची लग्नाच्या सोयरिकी होतात ते सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीनेच नातेवाईक असा घेतला जाईल. म्हणजेच वडिलांकडील नातेवाईक यांना विचारात घेतले जाणार आहे. तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कुणबी नोंदी मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळेल हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. यानंतर नियम क्रमांक 16 यामध्ये अर्जदाराकडून पुरवण्यात यावयाची माहिती यामध्ये मध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र. अशा प्रकारे मराठा जात प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे. या संदर्भात नवीन अपडेट आल्यास तुम्हाला कळवण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह.